सरकार विरोधातील विरोधी पक्षांनी आज निवडणूक आयोगाची भेट आहे ती घेतलेली आहे आणि याच निवडणूक आयोगाची भेट घेत असताना त्यांनी अनेक आरोप आहेत ते त्या ठिकाणी केलेले होते। याच मध्ये आपण पाहिलं तर विजय वडेट्टीवार यांनी देवांग दवे यांच्यावरती देखील आरोप केलेला आहे, जे भाजपचे कार्यकर्ते आहेत, जे भाजपचं काम करतात परंतु निवडणूक आयोगाचं देखील ते काम करतात असा देखील आरोप केलेला आहे। त्यानंतर आपल्यासोबत स्वतः देवांग दवे आहेत। सर, आज तुमच्यावरती जो आरोप आहे तो करण्यात आलेला आहे, पाहायचं झालं तर सर्वच विरोधी पक्ष आहेत ते निवडणूक आयोगाकडे गेलेले होते आणि त्यांच्या कामामध्ये असलेला आणि जे निवडणूक यादी आहे त्याच्यामध्ये देखील त्रुटी आहेत त्या बोलून दाखवल्या। त्यानंतर विजय वडेट्टीवार बोलतात की तुम्ही आहेत ते निवडणूक आयोगाचं सोशल मीडियाचं काम आहे ते बघताय, काय तथ्य आहेत यामध्ये जे आरोप लावले? मग हा काही आरोप माझ्यासाठी काही नवीन नाहीये। 2019 मध्ये राहुल गांधींच्या एका निकटवर्ती असलेले साकेत गोखलेंनी हाच आरोप त्या टायमाला काही दाखवून ते प्रयत्न केलेले की अशा प्रकारचे आरोप माझ्यावर करावे आणि त्यानंतर मला वाटतं त्यांना दुसऱ्या पार्टीने प्रमोशन देऊन त्यांना खासदारकी दिली। तर मला वाटतं काँग्रेसच्या महाराष्ट्रीय नेत्यांनी त्याच्याकडून त्या ह्याच्यातून काही शिकवण घेतली असेल की इलेक्शन कमिशनवर आरोप करताना देवांग दवेचं नाव जर जोडलं तर त्याच्याने त्यांना काही प्रमोशन जर भेटत असतील तर मला वाटतं माझी त्यांना शुभेच्छा आहे। परंतु हे सर्व आरोप आहेत ते वारंवार केले जात आहेत। विजय वडेट्टीवार आहेत ते वारंवार बोलतात ह्या निवडणूक असेल किंवा मग आधीच्या निवडणुकीमध्ये असेल, निवडणूक आयोगासोबत तुमचं काही संबंध होते का? त्या ठिकाणी काही कॉन्ट्रॅक्ट किंवा मग काही कामं असतात जी अन्य जी कामं निवडणूक आयोग इतर लोकांना देते, जी एजन्सीला देते, त्या संदर्भात काही कॉन्ट्रॅक्ट वगैरे? माझा आणि निवडणूक आयोगाचा काडी मात्राचा संबंध कधीच राहिला नाहीये। फक्त काँग्रेसला राजकारण करायचं आहे, त्यामुळे ते निवडणूक आयोगाला कशा प्रकारे आपण घेरू शकतो त्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे त्यांचा। आणि काही असेल तर त्यांनी तथ्य दाखवावे ना, फक्त आरोप करून पळावे। म्हणजे 2019 मध्ये पण पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्यानंतर तेही गेले, त्यानंतर पुढे काही आरोप केले नाही। इलेक्शन कमिशनने इंटरनल इन्क्वायरी केली, त्याच्यात एक क्लीन चिट दिली आणि ते मी मीडियामध्येच वाचली। तर जशा प्रकारे जर ते संपले, त्या टायमाला विषय संपलेला, तर आता मला वाटतं त्यांना नवीन विषय भेटले नाही, परंतु जुने मग आरोप परत करावे त्याची मला वाटतं हा प्रयत्न आहे त्यांचा। वारंवार वोट चोरीचा आरोप आहे तो देखील लावला जातोय आणि त्यासाठीच आज निवडणूक आयोगाला जी भेट आहे ती देण्यात आलेली होती। निवडणूक आयोगाकडून उत्तर आहे ते त्यांनी मागितलेलं आहे, ज्या निवडणुका घ्या असं देखील ते बोलत होते, त्या ठिकाणी ते आता बोलतात की निवडणूक लांबल्या तरी चालतील, तरी सुद्धा जी निवडणूक आहे ती फेअर झाली पाहिजे। कसं बघता या? असं आहे, मला वाटतं की ज्या प्रकारे त्यांच्या मनात धाकधूक निर्माण झाली आहे की आगामी जर निवडणूक आता झाल्या, आणि कालपर्यंत ते म्हणत होते की निवडणूक लवकर घ्या, आम्ही तयार आहे, लवकर झाले तर आमचं लोक निवडून येतील वगैरे वगैरे, पण त्यांना वस्तुस्थिती माहिती आहे म्हणून त्या प्रकारे आता त्यांनी युटर्न, ज्याला आपण म्हणतो की सगळ्या नेत्यांनी मिळून युटर्न केलाय की त्यांची परिस्थिती अत्यंत दैनंदिन होणार आहे पुढच्या निवडणुकीमध्ये। तर त्या प्रकारे आता निवडणूक कसे लांबवायचे? आता ज्या SIRला बिहारमध्ये काँग्रेस आणि त्यांच्या एलाईजने विरोध केला, त्याच नेते आज महाराष्ट्रामध्ये SIR मागतायत की तुम्ही रिव्हिजन करा ह्याच्यामध्ये आणि मग निवडणूक घ्या। आता सुप्रीम कोर्टाने डेट दिली आहे की 31 जानेवारीच्या अगोदर काही करून निवडणूक संपवा। तर ही भीती निर्माण होऊन आता मध्ये त्यांचा सगळ्या नेत्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे की जरी उद्या आपण हारलो तर खापर कुठे फोडायचा? तर इलेक्शन कमिशन जे अंपायर असतो की अंपायरवरच आपण गोळ्या दागल्या ते आपण सरस होतो, पण असं काही होत नाही। जनतांना सगळं माहिती आहे, जनता हे तुमची जी भूमिका आहे ती पण रोज बघते आणि जनता ह्या सगळ्यांना कंटाळली आहे। आणि भारतीय जनता पार्टीचं केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजींचं काम, महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींचं काम पाहून आज भारतीय जनता पार्टीसोबत जनता उभी आहे आणि त्याचा परिणाम आपण बघतोय की देशात आमची सरकार चालली आहे, राज्यात लोकहिताची सरकार चालली आहे आणि मला वाटतं आगामी निवडणूक मध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि आमची जी एलाईज आहेत त्याचीच पुढे सत्ता येणार आहे। व्हीव्हीपॅटचा देखील प्रश्न उपस्थित केला, व्हीव्हीपॅट न वापरता बॅलेट पेपरवरती निवडणूक घ्यावं असं देखील सांगितलेलं आहे। ह्याकडे कसं बघताय आणि भाजपामध्ये तुम्ही नक्की काय काम करता? कारण असा देखील प्रश्न आहे तो उद्भवतोय, कारण देवांग दवे नक्की मग काय काम करतात असा देखील प्रश्न आहे। असं आहे, मी भारतीय जनता पार्टीचा खूप छोटासा कार्यकर्ता आहे। 17 वर्षापासून मी भारतीय जनता पार्टी, जे पार्टी मला जबाबदारी देते तशा विविध प्रकारच्या जबाबदारीवर मी काम करतो। पहिले मी राष्ट्रीय स्टेटचा ज्याला म्हणतो मीडिया, सोशल मीडिया इन्चार्ज होतो। 2014 नंतर मी त्या 17ला राष्ट्रीय युवा मोर्चामध्ये गेलो आणि त्यानंतर मी स्टेटचा आमचं जे इलेक्शन मॅनेजमेंट कमिटी होती त्यावर मी भारतीय जनता पार्टीचे विचार लोकांपर्यंत कसे पोचवायचे किंवा त्यासाठी काय करायचं त्या विविध पदावर मी काम करत राहिलोय आणि ह्यापुढे सुद्धा पार्टी जे मला जबाबदारी देईल ती मी करत राहील।
याच निवडणूक जे कामं आहेत त्यामध्ये तुम्ही भाजपचं काम करत होतात म्हणून हे आरोप होत आहेत का? काय वाटतं तुम्हाला? कारण इलेक्शन कमिशनचं जसं ज्या पद्धतीने काम चालतं तसंच साईड बाय साईड पक्षाचं देखील त्याच अनुषंगाने काम चालू असतं. मग त्या याद्या असतील किंवा याद्या तपासणं असतील, त्याच्या विचार जे फेरविचार असतील त्या असतील, त्यामुळे हे वारंवार नाव घेतलं जातं. नाही, मला वाटतं की बघा, सगळं पक्ष सगळे याद्यावर काम करतात. यादी पब्लिक डोमेनमध्ये अवेलेबल आहे. असं नाही ना की तुमच्याकडे आणि दुसऱ्या पक्षाकडे काही वेगवेगळी यादी आहे, असं नाही आहे. पब्लिक डोमेनमध्ये आहे. तर त्यांना फक्त आरोप करायचे आणि कोणाचं नाव वापरलं तर मला वाटतं त्यांना काही बेनिफिट होत असेल तर त्यांनी आणि काँग्रेसचं मला वाटतं की राहुल गांधी असतील, त्याच्या इतर नेत्यांचं माझ्यावर प्रेम जास्त असावं म्हणून ते माझ्यावर वारंवार आरोप करत असतात. व्हीव्हीपॅट पेक्षा बॅलेट पेपरचा विषय असं आहे की व्हीव्हीपॅट आणि बॅलेट पेपरमध्ये काय फरक आहे? म्हणजे आपण जेव्हा एखादं बटन दाबतो ती बटनची स्लिप तिकडे निर्माण होते, ती स्लिप त्या व्हीव्हीपॅटमध्ये पडते. त्याचा काही फरकच नाहीये. तर मला वाटतं की काहीतरी गोंधळ करावा म्हणून हा प्रकार आहे. नाहीतर व्हीव्हीपॅटमध्ये पूर्ण देशामध्ये इतके निवडणूक झाले, सगळीकडे व्हेरिफिकेशन होतात, व्हीव्हीपॅट व्हेरिफिकेशन होतात, कुठेही कुठल्या मोठ्या त्रुटी कुठे आढळले नाही. तर त्यामुळे मला वाटतं हे बिनबुड्याचे आरोप आहे. आणि व्हीव्हीपॅट असेल किंवा बॅलेट पेपर असेल, जनताच्या मनात शिरल्याशिवाय ह्यांना काही निवडणूक जिंकता येणार नाही. शेवटचा प्रश्न, या ठिकाणी तुमच्यावरती वारंवार आरोप होत आहेत, तुमचं नाव आहे ते वारंवार घेतलं जात आहे. 2019 मध्ये देखील हाच प्रकार झाला, त्यानंतर आताच्या निवडणुकीमध्ये हाच प्रकार होतोय. कुठेतरी डॅमेज ह्या ठिकाणी केलं जात आहे का? आणि जर असं वारंवार सुरू असेल तर तुमच्या माध्यमातून काही ठोस पावलं आहेत ती उचलली जाणार? असं आहे की अशा आरोपाला आम्ही काही जास्त किंमत देत नाही. परंतु जर वारंवार केले गेले तर आमच्याकडे न्यायालयामध्ये जाण्याची बाब उभी आहे आणि उद्या डिफेमेशन वगैरे फाईल करू शकतो. पण मी तुम्हाला खरं सांगू का की ह्या प्रकारचे आरोप त्यांनी कितीही केले तर जनतेला पण खरं ते माहिती आहे, आमच्या पक्षाला पण खरं ते माहिती आहे. आणि इलेक्शन कमिशन हे स्वायत्त संस्था आहेत, ते काय माझा अपमान करत नाहीये, ते लोकशाहीचा अपमान करतात इलेक्शन कमिशनवर आरोप करून आणि त्याच्यात माझं नाव जोडतायत. तर मला वाटतं की देवाने त्यांना सद्बुद्धी द्यावी आणि थोडं त्यांना जे ब्रीफ करतात त्यांच्याकडून नीट काही ब्रीफिंग घ्यावी अशी मी त्यांना आदरपूर्वक विनंती करू शकतो. तर आपण पाहिलं आज ज्या पद्धतीने विजय वडेट्टीवारांनी आरोप केलेले आहेत आणि त्यासोबतच निवडणूक आयोगाकडे सर्व विरोधी पक्ष भेटण्यासाठी गेलेले होते, त्यानंतर जे आरोप लावलेले आहेत त्यात काही तथ्य नसल्याचा या ठिकाणी देवांग दवे यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यासोबत असेच वारंवार आरोप जर झाले तर न्यायालयीन कुठेतरी पायरी चढण्याची वेळ येईल असं देखील त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे हे प्रकरण पाहता निवडणूक आयोग आणि त्यानंतर विरोधी पक्ष आणि सध्या सत्ताधारी पक्ष कशा प्रकारे ह्या संपूर्ण प्रकरणाकडे बघतात हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ न्यूज हॅरी नेगीसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.